Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 14 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. Practice set 14 मध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो फोर्थ क्वेश्चन आहे, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर which when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. The question व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेले आहे क्वेश्चनमध्ये की तुम्हाला एक स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. एक असा नंबर की ज्याला 8 ने 9 ने 10 ने 15, 20 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर, लक्षात घ्या, रिमाइंडर कोशंट नाही, रिमाइंडर 5 राहील. तर असा नंबर कसं काय शोधायचा की जो इतक्या सगळ्या नंबर्सने डिवाइड केल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी रिमाइंडर 5च मिळेल. पाहता क्षणी आपल्याला हा क्वेश्चन खूपच कठीण वाटतो, पण अतिशय सोपा क्वेश्चन आहे. इथे क्वेश्चनमध्ये हे सगळे आपल्याला डिवायझर्स दिलेले आहेत आणि आपल्याला डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे. असा डिव्हिडंड की ज्याला आपण या सगळ्या डिवायझर्सने डिवाइड केल्यानंतर 5 रिमाइंडर राहील. तर आता इथे जरा मोठे नंबर्स आहेत, जास्त नंबर्स आहेत. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे समजून घेण्यासाठी आपण एक सिम्पलसे एक्झाम्पल घेऊयात. सो चला हे पहा, इथे आपल्याला डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे. जसं की या क्वेश्चनमध्ये डिव्हिडंड आपल्याला फाइंड आउट करायचा होता आणि डिवायझर्स इथे दिलेले आहेत. सो डिवायझर्स आपण इथे 2च डिवायझर्स घेतलेले आहेत. क्वेश्चनमध्ये आपल्याला 5 डिवायझर्स दिलेले आहेत. क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलेले आहे. आन्सरचा हा भाग नाहीये, फक्त आन्सर कसे फाइंड आउट करायचे या क्वेश्चनचे ते समजून घेण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलेले आहे. सो 4 आणि 8 इथे डिवायझर्स आहेत आणि आपल्याला डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे. असा डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे की ज्याला 4 आणि 8 यांनी डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 3 मिळेल. मग कसं करणार बरं? तर इथे आपण एलसीएम ही कन्सेप्ट यूज करणार. सांगा बरं, एलसीएम म्हणजे काय? तर लोएस्ट कॉमन मल्टिपल. लोएस्ट कॉमन मल्टिपल, ओके. 4चे मल्टिपल्स कोणते आहेत? जे 4च्या टेबलमध्ये येतात. आणि 8चे मल्टिपल्स कोणते आहेत? जे 8च्या टेबलमध्ये येतात. आणि मग या दोघांमधील कॉमन मल्टिपल, लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच एलसीएम. हे तर तुम्हाला माहीतच आहे, हो की नाही? तर चला आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथड थ्रू एलसीएम राईट करूयात या दोघांचा. सो अशा प्रकारे आपण इथे 4 राईट करतो आणि इथे 8 आणि मग प्राईम फॅक्टर्स राईट करतो. चला प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात 4 आणि 8चे. सो 2 ने आपण डिवाइड करणार. 2 2 जार 4, 2 4 जार 8. त्यानंतर पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो कारण हे दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4. आता यापुढे आपण या दोघांना डिवाइड नाही करू शकत. सो एलसीएम फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो तर हे प्राईम फॅक्टर्स त्याचबरोबर इथे जे नंबर्स आलेले आहेत लास्टला त्यांचं मल्टिप्लिकेशन करत असतो. सो चला मल्टिप्लिकेशन करूयात. एलसीएम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. 2 2 जार 4, 4 2 जार 8. सो एलसीएम काय आला 4 आणि 8चा? 8. 8 हा एलसीएम आला, लोएस्ट कॉमन मल्टिपल. मग आता या 8ला आपण 4 ने पण डिवाइड करू शकतो, तसेच 8 ने पण डिवाइड करू शकतो, राईट. मग इथे एलसीएम म्हणजेच काय आहे इथे आपल्याला सापडलेला? तर डिव्हिडंड. आपल्याला इथे डिव्हिडंड फाइंड आउट करायचा होता की नाही? सो 8 हा डिव्हिडंड आपण एलसीएम काढून फाइंड आउट केलेला आहे. 8ला आपण 4 नेही डिवाइड करू शकतो आणि 8 नेही. हे पहा, 8ला 4 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट 2 आला, रिमाइंडर 0 आला. पुन्हा 8ला 8 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट 1 आला, रिमाइंडर 0 आला. आता कोशंट काय येतो याच्याशी आपलं काहीही घेणं देणं नाही. आपल्याला रिमाइंडर पाहायचा आहे. आता इथे एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याला असा डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे की ज्याला 4 ने आणि 8 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर 3 मिळेल. पण आता इथे तुम्ही पाहताय रिमाइंडर दोन्हीकडेही 0 आलेला आहे. मग 3 रिमाइंडर कसा मिळणार आपल्याला? तर हा जो एलसीएम आहे ना 8 आलेला, त्यामध्ये फक्त 3 ऍड करायचा. चला हे पहा, रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर. आपल्याला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचे की नाही, इथला आणि इथला. त्यामुळे इथे मी इथे राईट केलेला आहे. सो रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू एलसीएम प्लस रिमाइंडर. आपल्याला काय रिमाइंडर हवा आहे?
इथे आणि इथे 3 हवा आहे की नाही. सो एलसीएम मध्ये 3 ऍड करायचा. एलसीएम 8 आहे प्लस 3. 8 प्लस 3 काय झालं 11. आता पहा बरं 11 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर काय होतं हे पहा. 11 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 3 आला. तसेच 11 ला 8 ने डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे रिमाइंडर पुन्हा 3 येणार आहे. पाहिलं किती सोपं आहे. आता हे स्मॉल एक्झाम्पल मी घेतलं होतं. चला आता आपण आपला मेन क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. आपल्या या क्वेश्चन मध्ये किती डिवायझर्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 5 डिवायझर्स दिलेले आहेत हो की नाही. सो आपल्याला 8 ने डिवाइड करायचं आहे, मग 9 ने डिवाइड करायचं आहे, मग 10 ने, मग 15 ने, मग 20 ने. आणि या सगळ्यांचा आपल्याला एकच स्मॉल नंबर फाइंड आउट करायचा आहे. स्मॉल नंबर म्हणजे कोणता तर डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला व्हेरी गुड आपल्याला एलसीएम फाइंड आउट करावा लागणार या सगळ्या नंबर्सचा. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल 8चा 9चा 10चा 15चा 20चा. चला आपण सगळ्यांचा एकत्रच एलसीएम फाइंड आउट करूयात. सो इथे 8 9 10 15 20. आता या सगळ्या नंबर्सला आपण कोणत्या एका प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो का तर फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे 2. 2 ने 8 ला डिवाइड करू शकतो, 9 ला नाही करू शकणार, 10 ला करू शकतो, 15 ला नाही करू शकणार, 20 ला करू शकतो. आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे विसरायचं नाही एलसीएम फाइंड आउट करायचंय हो की नाही. मग एलसीएम फाइंड आउट करते वेळी आपण जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक नंबर्सला एकत्र डिवाइड करू शकत असू तर करायचे असते. आणि जो नंबर ज्या नंबरला डिवाइड करू शकत नाही तो ॲज इट इज राईट करतो. माहित आहे की नाही तुम्हाला. चला हे पहा 2 ने डिवाइड करूयात. 2 ने 8 ला डिवाइड करू शकतो की नाही. 2 4 जार 8 9 ला करू शकतो का नाही. मग 9 ॲज इट इज राईट करून घ्यायचा. मग 2 5 जार 10 15 ला नाही करू शकत की नाही 2 ने डिवाइड. मग 15 ॲज इट इज राईट करणार. 20 ला करू शकतो 2 10 जार 20. आता पुन्हा आपण 4 ला आणि 10 ला 2 ने डिवाइड करू शकतो. चला मग 2 ने डिवाइड करूयात. सो 2 2 जार 4 9 ॲज इट इज. 5 ला नाही डिवाइड करू शकत मग 5 ॲज इट इज आणि 15 सुद्धा ॲज इट इज आणि मग 2 5 जार 10. आता पहा बरं आता आपण 2 ने डिवाइड करू शकतो का पुढे तर नाही कारण इथे फक्त हा एकच 2 आहे ज्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. बाकीच्या नंबर्सला 2 ने डिवाइड नाही करू शकत. मग नेक्स्ट प्राईम नंबर पहा 3. 3 ने आपण डिवाइड करू शकतो का या नंबर्सपैकी कोणाला तर हो 3 ने आपण 9 ला डिवाइड करू शकतो आणि 15 ला डिवाइड करू शकतो. चला तर मग 3 ने डिवाइड करूयात. सो 2 ला नाही करू शकत ना सो 2 ॲज इट इज राईट करणार. त्यानंतर 3 3 जार 9. 5 ला करू शकतो का 3 ने नाही 5 ॲज इट इज राईट करणार. 15 ला करू शकतो 3 ने येस 3 5 जार 15. या 5 ला सुद्धा आपण 3 ने डिवाइड नाही करू शकत मग 5 ॲज इट इज खाली राईट करणार. आता पुढे आपण 3 ने डिवाइड करू शकतो का पुन्हा तर नाही कारण 3 ने फक्त या 3 ला डिवाइड करू शकतो म्हणून आता इथे आपण 3 ने नाही डिवाइड करणार. आता नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे तर 5. 5 ने आपण या तीनही 5 ला डिवाइड करू शकतो. सो चला 5 ने डिवाइड करूयात. 5 ने 2 ला नाही डिवाइड करू शकत 2 ॲज इट इज राईट करणार 3 ॲज इट इज राईट करणार. देन 5 1 जार 5 5 1 जार 5 5 1 जार 5. आता यापुढे आपण कोणत्या प्राईम नंबरने 2 आणि 3 ला डिवाइड करू शकतो का एकत्र तर नाही. सो या स्टेजला आल्यावर स्टॉप करायचे आणि हे जे नंबर्स आहेत इथले प्राईम फॅक्टर्स या प्राईम फॅक्टर्स बरोबर इथल्या या नंबरचे मल्टिप्लिकेशन करायचे म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे एलसीएम. चला तर मग एलसीएम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय दिस 3 देन मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3. आता या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे. सो 5 3 जार 15 15 2 जार 30 30 2 जार 60 आणि त्यानंतर 3 2 जार 6 60 मल्टिप्लाइड बाय 6. काय आन्सर येते 60 ला 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 360. सो 360 हा काय झाला एलसीएम झाला. आता 360 ला आपण या नंबर्सने डिवाइड केल्यानंतर काय होते ते पाहूयात. हे पहा 360 ला 8 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 मिळाला. आता हे लक्षात घ्या की 360 हा काय आहे तर या सगळ्या नंबर्सचा मल्टिपल आहे म्हणजे या सगळ्या नंबर्सच्या टेबलमध्ये हा नंबर
360 हा येतोच. आपण 360ला पूर्णपणे या नंबर्सने डिवाइड करू शकतो. हे पहा, 8ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला, 9ने डिवाइड केल्यानंतर सुद्धा रिमाइंडर 0 येणार, त्यानंतर 10ने डिवाइड केल्यावर रिमाइंडर 0, 15ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0, 20ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0. आलं का तुमच्या लक्षात? आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले आहे, क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करूयात. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. आपल्याला काय रिमाइंडर हवा आहे? 5. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा डिवाइड करू आपण 8ने, 9ने, 10ने, 15ने, 20ने, तेव्हा तेव्हा आपल्याला 5 रिमाइंडर हवा आहे. ओके, आता इथे आपण एलसीएम फाइंड आउट केला. एलसीएम किती आला? 360. 360ला आपण या सगळ्या नंबर्सने जेव्हा डिवाइड केले तेव्हा तुम्ही काय रिअलाइज केलं की इथे रिमाइंडर 0 आलेला आहे. रिमाइंडर 5 येण्यासाठी मग आपल्याला काय करावे लागणार? तर या 360 मध्ये 5 ऍड करावा लागणार. चला करूयात. आता तुम्हाला आन्सर नोटबुकमध्ये राईट करते वेळी ही स्टेप नाही करायची. तुम्हाला कन्सेप्ट लक्षात यावी यासाठी मी इथे डिव्हिजन केलेलं आहे. हे तुम्ही नाही राईट करायचं. चला आता आपण एलसीएम मध्ये आपला जो रिक्वायर्ड रिमाइंडर आहे तो राईट करून घेऊया. सो रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू एलसीएम प्लस रिमाइंडर. एलसीएम किती आलेला आहे? 360. रिमाइंडर किती हवा आहे आपल्याला? 5 हवा आहे की नाही? सो प्लस 5 किती येणार? 365. आता पहा बरं, 365ला या सगळ्या नंबर्सने जेव्हा तुम्ही डिवाइड करता तेव्हा तुम्हाला रिमाइंडर हा प्रत्येक वेळी 5च मिळणार आहे. हे पहा, प्रत्येक वेळी तुम्हाला रिमाइंडर इथे 5च आलेला आहे. द रिक्वायर्ड स्मॉलेस्ट नंबर इज 365. दिस इज आर फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 5. रिड्यूस द फ्रॅक्शन्स टू द लोएस्ट टर्म. आता इथे हे काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, यांना लोएस्ट टर्ममध्ये आपल्याला रिड्यूस करायचे आहे. या प्रकारचे क्वेश्चन्स आपण याआधी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. HCF फाइंड आउट करते वेळी आपण HCF फाइंड आउट करण्याची डिव्हिजन मेथड शिकलो आहोत की नाही, त्याचप्रमाणे आपल्याला करायचे आहे. चला तर मग फर्स्ट फ्रॅक्शन जे दिलेले आहे त्याचा HCF फाइंड आउट करूयात डिव्हिजन मेथडने आणि मग त्याला लोएस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करूयात. सो इथे 348 आणि 319 हे दोन नंबर्स आहेत. यांना वेगवेगळे नंबर्स म्हणूनच गृहीत धरायचं आपण. आता इथे जो मोठा नंबर असतो तो असतो डिव्हिडंड आणि जो छोटा नंबर असतो त्याला ॲज अ डिवायझर म्हणून कन्सिडर करायचं. चला तर मग आपण अशा प्रकारे ड्रॉ करूयात आणि इथे आतमध्ये 348 राईट करूयात आणि 319 ॲज अ डिवायझर म्हणून राईट करूयात. आता 348ला 319ने डिवाइड करूयात. आता इथे आपल्याला 319 वजा 319 असेच घ्यावे लागणार, कारण की जर आपण 2 जर केलं तर जो आपल्याला नंबर मिळेल तो 348 पेक्षा नक्कीच मोठा असणार आहे. म्हणून 319 वजा 319. 348 मधून 319 सबट्रॅक्ट करून पहा काय आन्सर मिळते. हे पहा, इथे रफ वर्कमध्ये मी करून पाहिलेलं आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर मला डिफरन्स मिळालेला आहे 29. सो इथे राईट करूयात 29. आता हा जो 29 आपल्याला डिफरन्स मिळालेला आहे तो काय झालेला आहे या स्टेपला? तो नवीन डिवायझर झालेला आहे आणि हा जो जुना डिवायझर होता तो येणार इथे ॲज अ डिव्हिडंड म्हणून तो आता वर्क करणार. 319ला 29ने डिवाइड करूयात. आता 319ला 29ने डिवाइड केल्यानंतर हे पहा इथे 29 वजा 29 येणार. 31 मधून 29 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला इथे 2 मिळतो. मग हा जो आपल्याला राहिलेला 9 आहे ना तो खाली येणार. मग इथे काय होणार? 29. आता या 29ला डिवाइड करा बरं. 29 वजा 29 सबट्रॅक्शन करा, 0 आला. आता इथे 0 आला की नाही, मग 0 यायच्या आधी डिवायझर कोणता होता? तर 29. मग 29 हा काय झाला? आता इथे 29 झाला HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 348
अँड 319. आता इथे 29 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर झालेला आहे. म्हणजेच या 29ने आपण 348लाही डिवाइड करू शकतो आणि 319ला सुद्धा डिवाइड करू शकतो. मग या दोघांनाही डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर लोएस्ट टर्म मिळणार आहे या दोघा नंबरची. चला लोएस्ट टर्ममध्ये कन्वर्ट करूयात. 348 आणि 319ला या दोघांनाही 29ने डिवाइड करूयात. हे पहा 348ला 29ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते, 12. तसेच 319ला 29ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 11. चला तर मग आता इथे आपण डिवाइड करूयात. 29ने 348ला डिवाइड केल्यानंतर 12 आन्सर आले आणि 29ने 319ला डिवाइड केल्यानंतर 11 आन्सर आले. सो इथे अशा प्रकारे आपल्याला लोएस्ट टर्म मिळालेली आहे 12/11. कशाची लोएस्ट टर्म, तर 348/319ची. फायनल आन्सर राईट करून घेऊयात. सो द HCF of 348 and 319 is 29 and the simplest form is 12/11. नेक्स्ट पाहूयात 221 आणि 247चा आपल्याला आधी HCF फाइंड आउट करायचा आहे आणि मग लोएस्ट फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. सो मोठा नंबर ॲज अ डिव्हिडंट म्हणून वर्क करणार आणि छोटा नंबर ॲज अ डिवायझर म्हणून. चला 247ला 221ने डिवाइड करूयात. सो 221 वजा 221. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळणार, हे पहा. 7मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 येणार. 4मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2, 26. आता हा 26 काय झाला, नवीन डिवायझर झाला आणि जो जुना डिवायझर होता तो डिव्हिडंट झाला. आता या 26ने 221ला डिवाइड करायचे आपल्याला. 26चा टेबल येतो का तुम्हाला, टेबल्स लर्न असायला हवेत. हे पहा 26च्या टेबलमध्ये 221 आहे का कुठे, 221 तर नाही आहे, पण त्यापेक्षा स्मॉल नंबर आहे 208. सो राईट करूयात आपण. 8th प्लेसवर आहे 208. सो 26 8s are 208. 221मधून 208 सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट केल्यानंतर हे पहा आपल्याला काय आन्सर मिळाले, 13. इथे राईट करूयात 13. आता 13 काय झाला इथला, नवीन डिवायझर आणि जो जुना डिवायझर होता तो ॲज अ डिव्हिडंट म्हणून वर्क करणार. आता 13ने 26ला डिवाइड करायचं आहे. 13 2s are 26. सबट्रॅक्शन करूयात. इथे 0 आला रिमाइंडर. आता 0च्या आधी जो डिवायझर होता तो काय होणार, तो HCF होणार. कोणाचा, तर 221 आणि 247चा. HCF म्हणजे काय, तर आपण या दोघांनाही 13ने डिवाइड करू शकतो. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तो फॅक्टर आहे कोणाचा, 13 हा फॅक्टर कोणाचा आहे, तर 221 आणि 247चा. या दोन्ही नंबर्सला आपण 13ने डिवाइड करू शकतो आणि डिवाइड करून आपण त्याला लोएस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. चला क्वेश्चनमध्ये लोएस्ट फॉर्म दिलेलं आहे ना, आपल्याला करायला सांगितलं आहे. चला लोएस्ट टर्ममध्ये कन्वर्ट करूयात. सो 221/247 अशा प्रकारे राईट केले. त्यानंतर 13ने डिवाइड करूयात. 221ला 13ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 17 आणि 247ला 13ने डिवाइड केल्यानंतर काय आन्सर मिळते, 19. चला इथे राईट करून घेऊयात. 13ने 221ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेले आहे 17 आणि 13ने 247ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेले आहे 19. सो 17 आणि 19 हे काय झालं, लोएस्ट टर्म झाली या दोन नंबर्सची. इथे अशा प्रकारे राईट करून घेऊयात आणि फायनल आन्सर राईट करूयात. सो द HCF इज 13. HCF काय आला आपला, 13. अँड द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 221 अँड 247 इज 17/19. नेक्स्ट फ्रॅक्शन दिलेला आहे 437 आणि 551. चला HCF फाइंड आउट करूयात. 551 आतमध्ये राईट करणार आणि डिवायझर म्हणून 437. 437 1s are 437. सबट्रॅक्शन करा. काय आन्सर येते सबट्रॅक्शन केल्यानंतर, हे पहा इथे सबट्रॅक्ट केलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये सबट्रॅक्ट करून पाहायचं आहे. डिफरन्स तुम्हाला 114च येतोय का पहा बरं. हे पहा इथे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपला आन्सर आलेला आहे 114.
114. सो 114 हा काय झाला, नवीन डिवायझर झाला आणि डिव्हिडंड हा जो जुना डिवायझर होता तो. आता 437ला 114ने डिवाइड करूया. आता इथे 114चा टेबल तर आपल्याला कोणालाच येत नाही. इथे डिव्हिडंड आहे 437. 114पेक्षा 437 हा जरा जास्त मोठा नंबर आहे. म्हणजे हा 114 2 तर हा नंबर येणार नाही, बरोबर. मग आपण ट्राय करून पाहूयात. 114 4 किती येतं. 4 येतं 456. 456 हा 437पेक्षा मोठा नंबर आहे. मग 3 बघूयात किती येतं. हे पहा, 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालेली आहे 342. 342 हा 437पेक्षा छोटा नंबर आहे, पण 437च्या नियरेस्ट नंबर आहे. सो 114 3 किती आपण राईट करणार इथे 342. आता 437मधून 342 सबट्रॅक्ट करूया. हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर आलेला आहे 95. इथे राईट करूयात 95. आता 95 काय झाला इथे नवीन डिवायझर, आणि जो जुना डिवायझर होता तो डिव्हिडंडचं काम करणार. आता इथे 95ने 114ला आपल्याला डिवाइड करायचं. आता इथे आपण 95 किती 114 घेणार. आता इथे कॉमन सेन्स आहे की 114 हा 95पेक्षा थोडासाच मोठा नंबर आहे, हो की नाही. सो इथे आपण 1नेच भाग घालवू शकतो ना, इथे डिवाइड करू शकतो. सो 95 1 95. सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर काय आन्सर आलेले आहे 19. सो इथे राईट करूयात 19. 19 काय झाला आता इथे नवीन डिवायझर, आणि जो जुना डिवायझर होता तो डिव्हिडंडचं काम करणार. आता 19चा टेबल तर तुम्हाला सगळ्यांना येतच असणार. 19 5 95 येतं, हो की नाही. सो राईट करूयात. सबट्रॅक्शन केले 0 आले इथे रिमाइंडर. 0 आले की नाही. 0 यायच्या आधी डिवायझर काय होता 19 होता. मग 19 काय झाला HCF. कसला HCF झाला तर 437 आणि 551चा. मग आता या दोघांनाही आपण 19ने इझिली डिवाइड करू शकतो आणि लोएस्ट टर्ममध्ये यांना कन्वर्ट करू शकतो. सो द HCF ऑफ 437 अँड 551 इज इक्वल टू 19. लोएस्ट टर्ममध्ये कन्वर्ट करूयात. त्यासाठी 437ला 19ने डिवाइड करूयात आणि 551ला सुद्धा 19ने डिवाइड करूयात. हे पहा, 437ला 19ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला कोशंट मिळालेला आहे 23. इथे राईट करूयात. आता 551ला 19ने डिवाइड केल्यानंतर काय कोशंट मिळालेला आहे 29. राईट करूयात इथे. सो काय येणार लोएस्ट टर्म 23/29. राईट करूयात 23/29 आणि फायनल आन्सर राईट करूयात. सो द HCF इज इक्वल टू 19 अँड द लोएस्ट फॉर्म ऑफ 437 अँड 551 इज इक्वल टू 23/29. इथे आपला हा क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. आपण आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि यापुढील जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 6 to 9 हे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.